जय हिंद मित्रांनो, बघा आपण आज नागपूर महानगरपालिका भरती 2024साठी TCS पॅटर्ननुसार बघा GNM नर्सिंगसाठी स्पेशल अशी बघा भाग 4थ्या क्रमांकाची प्रश्नपत्रिका आपण आज अभ्यासणार आहोत। लक्षामध्ये घ्या, इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आहे, त्यामुळे तुम्ही एकदा व्हिडिओ जे आहे शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब जे आहे बघा ते तुम्ही करून घ्या। बघा महत्त्वाचं म्हणजे यावरून तुम्ही 3 प्रश्नपत्रिका पाहिली नसेल नक्कीच ते सुद्धा पाहून घ्या। त्यांची जी स्वतंत्र अशी प्लेलिस्ट आहे बघा आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी ते प्लेलिस्ट तयार करण्यात आली आहे। ते प्लेलिस्ट तुम्ही सुद्धा अभ्यासून घ्या किंवा या प्लेलिस्टची जी लिंक आहे बघा ती तुम्हाला लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून टाकतो। तेथून तुम्ही जे ते प्लेलिस्ट 3ही प्रश्नपत्रिका अभ्यासू शकता। बघा पहिला प्रश्न, सूर्याला स्वतःभोवती फेरी मारण्यास किती दिवस लागतात? तर बघा सूर्याला स्वतःभोवती फेरी मारण्यास 27 दिवस इतका कालावधी लागतो। तर पृथ्वीला सूर्याभोवती फेरी मारण्यास 24 तास लागतात। बघा 24 तास लक्षामध्ये घ्या। तर पृथ्वीला सूर्याभोवती फेरी मारण्यास 365 दिवस लागतात। 365 दिवस लक्षामध्ये घ्या। पुढे, जम्मू काश्मीर भारतात कोणत्या दिवशी सामील झाले? तर जम्मू काश्मीर भारतामध्ये कोणत्या दिवशी सामील झाले? 27 ऑक्टोबर 1947 रोजी झाली। बघा 27 ऑक्टोबर 1947। पुढे 17 सप्टेंबर 1948। बघा इथं 7 चुकीने पडलेलं आहे, इथं 8 आहे। तर बघा 17 सप्टेंबर 1948 रोजी आपल्या भारतामध्ये हैदराबाद हे संस्थान जे आहे बघा हैदराबाद हे संस्थान सामील करण्यात आले होते। लक्षामध्ये घ्या। पुढे बघा, भारत सरकारने कोणत्या वर्षी पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम सुरू केली? तर बघा आपल्या भारत सरकारने कोणत्या वर्षी पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम सुरू केली? तर लक्षामध्ये घ्या 1995 हा वर्ष होता तो 1995। पुढे, कोणत्या साली महाराष्ट्रात लोकायुक्त ही संस्था अस्तित्वात आली? तर बघा कोणत्या साली महाराष्ट्रामध्ये आपल्या लोकायुक्त ही संस्था अस्तित्वात आली? तर 1972 मध्ये आली होती। बघा 1972 मध्ये। तर बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे वही पेन घेऊन बसा आणि सर्व प्रश्न जे आहे तुम्ही नोट करून घेऊन पाठ करा। कारण बघा TCS ने विचारलेले प्रश्न आहेत बघा मित्रांनो, जे तुम्हाला TCS प्रश्न विचारणार आम्ही तुम्हाला तेच देणार आहोत। त्यामुळे मी तुम्हाला बार बार सांगत आहे, वही पेन घ्या, लिहून घ्या आणि सर्व प्रश्न पाठच करून घ्या। बघा, कसिया या शहराचे नवीन नाव काय आहे? तर कसिया या शहराचे नवीन नाव कुशीनगर आहे। बघा कुशीनगर असे आहे। पुढे बघा, पुणे या शहराचे जुने नाव पुनड्डा व पुनवठा असे आहे। बघा यासोबतच नाशिक या शहराचे जुने नाव बघा गुलशनाबाद आहे। बघा गुलशनाबाद या शहराचे नवीन नाव जे आहे ते नाशिक आहे। तर कोल्हापूरचं जुनं नाव करवीर आहे। करवीरचं नवीन नाव कोल्हापूर लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे, झाशीचा दत्तक वारसा कोणी मंजूर केला? तर बघा झाशीचा जो दत्तक वारसा होता तो लॉर्ड डलहौसीने मंजूर केला होता। लक्षामध्ये घ्या, लॉर्ड डलहौसी। पुढे बघा 7वा प्रश्न, सध्या महाराष्ट्रात किती जिल्हा परिषद आहेत? तर बघा आपल्या सध्या महाराष्ट्रामध्ये 34 जिल्हा परिषद आहेत। बघा 2 जिल्ह्यामध्ये जे जिल्हा परिषद नाही ते म्हणजे मुंबई शहर व मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद नाही। लक्षामध्ये घ्या। सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आत्ताचा जर विचार केला तर 36 जिल्हे आहेत आणि जर 26 जानेवारी 2025च्या बादचा विचार केला तर 37 जिल्हे होतील। लक्षामध्ये घ्या 37 जिल्हे होणार आहेत। बघा 37वा जिल्हा हा कोणता तयार होणार आहे हे तुम्हाला सर्वांना कमेंटमध्ये सांगायचे आहे। लक्षामध्ये घ्या, कमेंटमध्ये सांगायचं आहे। बघा, केंद्रीय ॲगमार्क प्रयोगशाळा कोठे आहे? बघा हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे। बघा पाठच करा आता याला। तर बघा केंद्रीय ॲगमार्क प्रयोगशाळा कुठे आहे? तर लक्षात घ्या नागपूर या ठिकाणी आहे। बघा नागपूर या ठिकाणी। पुढे, भारताची मानक वेळ कुठून घेतली जाते? तर लक्षात घ्या भारताची जी मानक वेळ आहे ती अलाहाबाद या ठिकाणावर घेतली जाते। बघा अलाहाबादचे सध्याचे नवीन नाव प्रयागराज हे लक्षात घ्या। प्रयागराज हे सध्याचे नवीन नाव आहे अलाहाबाद या शहराचे। पुढे, अलाहाबादचा तह कोणत्या वर्षी झाला? तर बघा अलाहाबादचा तह हा 1765 आहे। बघा या ठिकाणी 1765
1765 मध्ये जे आहे बघा अलाहाबादचा तह झाला होता, लक्षामध्ये घ्यायचा आहे. पुढे कृष्णा व येरळा या दोन नद्यांचे संगम कोणत्या ठिकाणी होते? तर कृष्णा व येरळा या दोन नद्यांचे जे संगम आहे बघा ते होते बघा ब्रह्मपुत्र या ठिकाणी बघा, ब्रह्मपुत्र या ठिकाणी, लक्षामध्ये घ्या. तर पुढे लता मंगेशकर यांना भारतरत्न सन्मान कोणत्या वर्षी देण्यात आला? बघा लता मंगेशकर यांना भारतरत्न हा सन्मान कोणत्या वर्षी देण्यात आला? तर 2002 मध्ये देण्यात आला होता बघा, 2002 मध्ये. बघा 2002 मध्ये यांना देण्यात आला होता. 2014 मध्ये सचिन तेंडुलकर यांना दिला होता, सचिन तेंडुलकर यांना देण्यात आला होता 2014 मध्ये. तर 1997 मध्ये आपल्या भारताचे माजी मुख्यमंत्री APJ अब्दुल कलाम यांना देण्यात आला होता बघा, APJ अब्दुल कलाम, अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम यांना जे आहे 1997 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता. तर 1991 मध्ये बघा मोरारजी देसाई यांना जे आहे हा पुरस्कार प्राप्त झाला 1991 मध्ये, लक्षात घ्या. पुढे जिजिया कर कोणी अंमलात आणला? तर बघा जिजिया कर हा जो आहे कोणी अंमलात आणला असा प्रश्न विचारला. तर बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक मोहम्मद बिन कासिम आहे बघा, मोहम्मद बिन कासिम. पुढे ओखी हे कशाचा प्रकार आहे? तर बघा ओखी हा कशाचा प्रकार आहे? तर लक्षामध्ये घ्या वादळाचा प्रकार आहे बघा, वादळाचा प्रकार. शेवटचा प्रश्न, ऋग्वेदात किती मंडले आहेत? बघा ऋग्वेदामध्ये किती मंडले आहेत या प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहे. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू परत अशाच काही नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.